Hello friends, once again you are most welcome in Vidyadan online English classes. So friends, today we are going to start the last lesson of first unit 1.5, the necklace, part 1. The necklace. Friend, the necklace means, neck means मान, लेस means दोरी. मग नेकलेस म्हणजे गळ्यात घालायची दोरी असं म्हणायचं का? नाही. नेकलेस हा इंग्लिश शब्द जरी असला तरी मराठीमध्ये त्याला शब्द आहे कंठहार. द टायटल ऑफ द स्टोरी इज नेकलेस. शीर्षक कंठहार आहे. तर मॅथेल्डी इज द मेन कॅरेक्टर ऑफ दी स्टोरी. मॅथेल्डी नावाची एक युवती या कहाणीमधलं मुख्य पात्र आहे. थोडक्यात सारांश असा आहे, मॅथेल्डी दिसायला खूप सुंदर होती, आकर्षक होती, पण एका गरीब कुटुंबात जन्म झाला आणि एका गरीब कनिष्ठ दर्जाच्या एका कारकुनासोबत तिचं लग्न होतंय आणि नंतर मग एका नेकलेसमुळं कसं जीवन उद्ध्वस्त होतंय, ती कशी सुखी होती आणि नंतर आयुष्य कसं तिचं दुःखी होतंय त्या नेकलेसमुळं. तर ही एक कहाणी आहे. धिस स्टोरी इज डिवायडेड इंटू two parts, part 1 and part 2. So today we are going to start part 1, page number 24. भाग पहिला, पान क्रमांक 24. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. So Mathilde was a pretty and charming girl. Mathilde was म्हणजे प्रिटी, ब्युटिफुल, सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. पण दैव म्हणा तिचं की काही म्हणा, दैवाचा दोष म्हणा, शी वॉज बॉर्न इन अ फॅमिली ऑफ क्लर्क, अ पुअर फॅमिली. फेट, फेट मीन्स दैव, नशीब. एका गरीब कुटुंबामध्ये ती क्लर्क, कारकुनाच्या घरी जन्माला आली. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर बी वेडेड टू एन अरिस्टोक्रॅट. And so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. आणि म्हणून तिला सगळ्यांनी ओळखावं अशातला काही भाग नव्हता. शी वॉज बॉर्न इन कॉमन फॅमिली, ना सामान्य कुटुंबात जन्मली होती. कुणी समजून घ्यावं, कुणी तिच्यावर प्रेम करावं, किंवा एखाद्या अरिस्टोक्रॅट, अरिस्टोक्रॅट म्हणजे नोबल मॅन, एखाद्या कुलीन किंवा एखाद्या श्रीमंत व्यक्तीने तिच्यासोबत लग्न करावा असाही काही भाग नव्हता. सो सी लेट हर सेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ऍट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आणि म्हणून शिक्षण खात्यामध्ये एका कनिष्ठ दर्जाच्या नोकरीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्यासोबत तिचं लग्न होते. असा हा फर्स्ट पॅरेग्राफ. नेक्स्ट, सी ड्रेस्ड प्लेनली. ती साधे सुधे कपडे वापरत असे, कारण बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. कारण भारी भारीचे किंवा जे काही कॉस्टली क्लॉथ्स आहेत अशा प्रकारचे काही तिला कपडे मिळत नसत. दॅट्स वाय शी ड्रेस्ड प्लेनली. साधे सुधे कपडे वापरत असे. शी सफर्ड एनलेसली, फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. तिला शेवटपर्यंत असं वाटत राहिलं, तिला या गोष्टीचा त्रास वाटायचा की आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये ऐशोआराम असायला पाहिजे, आपण त्याचे हकदार आहोत. आपल्या नशिबात का सुख समाधान नाही, आपल्याकडे का असं नाही, असं तिला वाईट वाटायचं. सी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॉबी पुअर फर्निश्ड हाऊस. तिला याचा सुद्धा राग यायचा, तिचं घर काय फार असं भव्य नव्हतं, शाबी पुअर, जुनाट घर होतं, पुअर फर्निश्ड, फार फर्निचरही चांगलं नव्हतं. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. आता तिच्यासारख्याच असणाऱ्या इतर महिलांना या गोष्टीचं काही वाटलंही नसेल, त्यांच्या लक्षातही आलं नसेल, परंतु अगदी वैतागून गेलेल्या मॅथेल्डीला मात्र हे सगळं काही या गोष्टीचा राग यायचा. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेशियल मॅन्शन. तिचं स्वप्न काय होतं, आपल्याला एक भव्य पॅलेशियल म्हणजे राजवाड्यासारखं घर असावं, विथ वॉट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चार्ट्स विथ क्लोज फ्रेंड्स. अशा भव्य दिव्य अशा खोल्या असाव्यात
आणखीन अशा काही सुगंधाने भरलेल्या खोल्या की दुपारच्या वेळेला आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारीत बसता यावं, अशा काही खोल्या असाव्यात असं तिला वाटायचं. शी हॅड नो रिच ड्रेसेस. तरी पण तिला काही असे रिच ड्रेसेस, चांगले कपडे नव्हते. नो ज्वेल्स, दागिने नव्हते. नथिंग अँड दीज वेअर द ओनली थिंग शी लव्ड. याच्यापैकी तिच्याकडं काही नव्हतं, पण तिला या गोष्टी हव्याशा वाटायच्या. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी इन्व्हाइट, टू बी साउट आफ्टर. तिला अशा काही गोष्टी असाव्या वाटायच्या जेणेकरून की हेवा वाटावा इतरांना, अशा गोष्टीचा तिला हव्यास वाटायचा. शी हॅड अ रिच फ्रेंड. तिला एक श्रीमंत मैत्रीण होती. अ फॉर्मर स्कूलमेट ऍट द कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंट मध्ये असताना तिला एक मैत्रीण होती, ती खूप श्रीमंत होती. हुम शी अवॉइडेड व्हिजिटिंग. पण मॅथेल्डी मात्र त्या मैत्रिणीला भेटायला जायचं टाळायची. कारण बिकॉज आफ्टरवर्ड शी वुड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी. कारण तिला भेटल्याच्या नंतर तिला आपल्याकडे पाहून पश्चाताप वाटायचा, दुःख व्हायचं आणि कीव यायची स्वतःचीच तिला. वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्राइम, होल्डिंग अ लार्ज इनोलप इन हिज हँड. एके दिवशी कामावून परत येताना संध्याकाळी तिच्या तिचा पती कसा आला? केम होम विथ अन एअर ऑफ ट्राइम. अगदी काहीतरी विजय मिळवल्यासारखं तो घरी आला. होल्डिंग अ लार्ज इनोलप इन हिज हँड. आणि तिच्या पतीच्या हातामध्ये एक मोठा लिफाफा होता. लुक, ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. तो आपल्या पतीला म्हणाला, हे बघ, तुझ्यासाठी काहीतरी आणले. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड. तिनं तो पेपर फाडला आणि ते कार्ड, इन्व्हिटेशन कार्ड होतं, मध्ये निमंत्रण पत्रिका होती, ती बाहेर काढली. ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. आणि त्या निमंत्रण पत्रिकेवर काय लिहिलं होतं? द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज रॅम्प्युनी request the pleasure of Mr. and Mrs. Loisel Company at the Ministry on the evening of Monday, January 18th. सोमवारी 18 जानेवारीला मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्री आणि त्यांच्या मिसेस, एम म्हणजे मादाम शब्द आपण मिस्टर अँड मिसेस म्हणतात तसं, अँड मिसेस जॉर्ज रॉम्प्युनी रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ. या दोघांनीही त्यांना एम लोईसेल, लोईसेल इज द सरनेम, या मेथडलीचं सरनेम आहे, आडनाव आहे लोईसेल. या दोघांनाही शिक्षण मंत्र्यानं आणि त्याच्या पत्नीनं 8 जानेवारीला त्या मंत्रालयामध्ये निमंत्रण दिलं होतं, असं लिहिलं होतं त्याच्यावर. नेक्स्ट, इन्स्टेड ऑफ बीइंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप्ड. तिच्या पतीला जसं वाटलं होतं की आनंदी होईल, पण तसं न होता, आनंदी न होता, सी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुल्ली. अगदी त्वेषानं रागानं ते कार्ड तिने त्या टेबलवर फेकून दिलं. अँड मटर्ड, आणि पुटपुटली. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. मला याच्याशी काय देणं घेणं? व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो. बर, जर मी त्या कार्यक्रमाला आले तर मी काय परिधान करू? व्हॉट डू यू एक्सेप्ट मी टू वेअर इफ आय गो. मी जर तिथे गेले तर मी काय, मला ढंगाचे कपडे तरी आहेत का घालण्यासाठी? मी काय माझे व्हॉट डू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, त्याच्याशी मला काय देणं घेणं, असं तिला म्हणाली. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. तिच्या पतीनं असा विचारच केला नव्हता. ही स्टॅमर्ड, तो चाचपडत बोलला, अडखळत बोलला. वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. तू थिएटरला जाते, सिनेमा बघायला जाते, तो ड्रेस चांगला आहे ना. इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, तो ड्रेस छान वाटतो. ही स्टॉप्ड, टर्न्ड, डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग. पण हिज वाईफ स्टार्टेड क्राईंग. त्याच्या पत्नीने रडायला सुरुवात केली. तो थांबला, पण अडखळला. त्याला थोडंसं वाईट वाटलं. ही स्टटर्ड. तो अडखळत बोलला, व्हॉट इज द मॅटर, काय झालं? लेट्स सी मेथल्डी, हाऊ मच वुड युअर सुटेबल ड्रेस कॉस्ट. बरं, बघूया आपण काही जमते का, आणि चांगला ड्रेस घेण्यासाठी, चांगला पोशाख करण्यासाठी किती खर्च येईल. शी थॉट फॉर अ मोमेंट. तिनं क्षणभर विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट. आणि ती
जुळवाजुळव करत होती, विचार करत होती की किती लागतील पैसे. अँड ऑल्सो wondering what amount she could ask for without an immediate refusal. आणि आपण किती किंमत सांगावी म्हणजे आपले पती तात्काळ त्याला नकार देणार नाहीत. असे जास्त सांगितले तर नाही म्हणतील, मग कमी सांगितलं ड्रेस येणार नाही असा विचार केला. ऍट लास्ट शी आन्सर्ड हेजिटंटली, आणि अडखळत घुटमळत ती शेवटी बोलली, आय डोंट नो एक्झॅक्टली, नेमके किती लागतील मला माहित नाही, बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक. पण मला वाटतं की मी ते 400 फ्रँक्स, ते जे जसं आपल्याकडे रुपये आहे तसं तिकडे फ्रँक्स, आणि 400 फ्रँक्स मध्ये जुळू शकते, होऊ शकते, ड्रेस मॅरेज होऊ शकतो. ही टर्न्ड लिटल पेल. तिच्या पतीचा चेहरा निस्तेज झाला, कारण बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग द एक्झॅक्ट अमाउंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नांत्रेर विथ अ फ्यू फ्रेंड्स. कारण तेवढेच पैसे त्यानं उन्हाळ्यामध्ये आपल्या मित्रासोबत नांतेर जवळच्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी, बंदूक विकत घेण्यासाठी ठेवले होते. हाऊ एव्हर ही सेड, तरी पण तो बिचारा बोलला, म्हणाला, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक्स देऊ शकतो, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण प्रयत्न कर आणि चांगला सुंदर ड्रेस आणण्याचा तू प्रयत्न कर. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. आणि त्या मेजवानीचा दिवस जवळ आला, कार्यक्रमाचा दिवस जवळ आला. अँड मादाम लुईशेल seemed sad, restless, anxious, though her dress was ready. पण या मॅथेल्डी मॅडम काही खुश नव्हत्या. ड्रेस तयार झाला होता, पार्टीचा दिवस जवळ येत होता. बट लुईशेल seemed sad, दुःखी, अगदी अनुत्साही, चिंतातूर. जरी ड्रेस असला तरी मात्र त्या मॅथेल्डीच्या चेहऱ्यावर मात्र कुठल्याही प्रकारचा आनंद नव्हता. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर. एके दिवशी सायंकाळी तिचे पती तिला म्हणाले, व्हॉट इज द मॅटर, यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. काय घडलेलं आहे, गेल्या 3 दिवसापासून तू विचित्र विलक्षण वागत आहेस, काय झालं? शी रिप्लाइड, तिने उत्तर दिलं, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नो सिंगल स्टोन टू वेअर. ती म्हणाली, मी विचार करत आहे, मी अस्वस्थ आहे, कारण माझ्याकडे दागिने नाहीत. आय नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर. एक सुद्धा अगदी सोन्याचा एक मणी सुद्धा माझ्याकडे नाही. स्टोन म्हणजे ज्वेल, एक सुद्धा माझ्याकडे दागिना नाही. आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. मी त्या पार्टीला नाही गेलेलंच बरं, असं ती म्हणाली. यू कुड वेअर फ्लावर्स, ही सेड. दे आर व्हेरी फॅशनेबल ऍट दिस टाइम ऑफ इयर. मेथॅल्डीचे पती म्हणाले, त्याऐवजी तू जर फुलांचा गजरा माळलीस तर चांगलं राहील, कारण दे आर व्हेरी फॅशनेबल ऍट दिस टाइम ऑफ इयर. कारण सध्याला त्याची खूप फॅशन चालत आहे. दागिने नाहीत तर काय झालं, तू सुंदर आहेस, तू फुलं माळलीस तरी ठीक राहील. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. पण तिचं काही मत परिवर्तन झालं नाही. The next day she went to her friend's house and told her of her distress. दुसऱ्या दिवशी ती आपल्या त्या मैत्रिणीकडे गेली. कोणत्या मैत्रिणीकडे? त्या कॉन्व्हेंट मध्ये असणारी श्रीमंत मैत्रीण तिची जी होती, गेली. टोल्ड हर टू हर डिस्ट्रेस. आपलं दुःख, आपल्या काय त्रास आहे ते सांगण्यासाठी त्या श्रीमंत मैत्रिणीकडे गेली. मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it and said to Madame Louise. आणि मॅथेल्डीची जी मैत्रीण आहे मॅडम फॉरेस्टियर, त्या आपल्या आरसा असणाऱ्या कपाटाकडे गेल्या, त्याच्यामधून एक मोठा बॉक्स काढला आणि ब्राउट इट बॅक परत आणला, तो उघडला आणि त्या मॅडम लुईसेला म्हणाल्या, चूज माय डिअर, हे घे माझे प्रिय मैत्रिणी, तुला काय पाहिजे याच्यातलं. फर्स्ट मॅथेल्डी सॉ सम ब्रासलेट्स. मॅथेल्डला सुरुवातीला काही कंगन पाहिले, ब्रासलेट्स पाहिले. देन अ पर्ल नेकलेस, नंतर एक मोत्याचा कंठार पाहिला. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आणि प्रत्येक दागिना परिधान करून ती आरशासमोर ट्राय करत होती, प्रत्येक दागिन्यात मी कशी दिसते. शी केप्ट अस्किंग, यू हॅव नथिंग एल्स.
मेथल्डी मात्र आपल्या त्या श्रीमंत मैत्रीला सारखं विचारत राहील, तुझ्याकडे आणखीन काही नाही का, याच्याशिवाय वेगळं काही नाही का? ती म्हणाली, यस, वाय, यस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. हो, माझ्याकडे आणखीन भरपूर दागिने आहेत, पण बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक, पण तुला काय आवडतं हे मला काय माहित आहे. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक स्टेन बॉक्स. आणि अचानक तिच्या मैत्रीने एक काळ्या रंगाचा एक वेल्वेट मध्ये असणारा बॉक्स बाहेर काढला. सुपर डायमंड नेकलेस. अगदी अप्रतिम असा हिऱ्यांचा नेकलेस होता तो. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि आता मात्र मेथल्डीचं हृदय धडधडायला लागलं. अनियंत्रित इच्छा तिच्यामध्ये निर्माण झाली की हे डायमंडचा हिऱ्याचा नेकलेस मला भेटला एक दिवसासाठी तर किती बरं होईल. हर हँड ट्रेमल्ड आय सी टूक इट. जसाही तिनं तो हार घेतला तिचे हात थरथरत होते. शी फास्टनड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी आय सी लुक्ड ॲट हर सेल. आणि तो हार तिनं आपल्या गळ्याच्या भोवती गुंडाळला आणि अतिशय एक्स्टसी म्हणजे परमानंद, परमोच्च आनंद झालेला. आणि ती स्वतःला त्या आरशामध्ये निहाळत होती, निरखून पाहत होती. Then she asked anxiously, hesitating. नंतर तिनं आतुरतेनं घुटमळत विचार करत विचारलं, वुड यू लेंड मी दिस? फक्त हा एकच हार मला लेंड म्हणजे काही दिवसासाठी, 2 दिवसासाठी देशील का? वाय, येस, ऑफकोर्स, का नाही, अर्थातच घेऊन जा. She threw her arms around her friend's neck rapturously, then fled with her treasure. आणि आनंदाने, प्रमोच्च आनंदाने तिने आपल्या त्या मैत्रिणीच्या गळ्यामध्ये हात घातले आणि तिने आनंद व्यक्त केला आणि तो ट्रेझर, तो खजिना घेऊन आपल्या घराकडे धावत आली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. मेजवानीचा दिवस उजाडला. मॅडम लुईसेल वॉज अ सक्सेस. मॅडम लुईसेल जे आहे मॅथल्डी, तिला यश मिळालं होतं. नवीन ड्रेस होता, डायमंडचा हार भेटला होता. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन. इतर महिलांपेक्षा ती खूप सुंदर होती. एलिगंट, आकर्षक, दिसायला सुंदर, अगदी सुखी संपन्न, हसऱ्या चेहऱ्याची, फुल ऑफ जॉय आणि पूर्ण तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शी डान्स्ड वाइल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द टाइम ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. तिनं एवढा आनंदाने डान्स केला, फॉरगेटिंग एव्हरीथिंग. त्या विजय, तिला एवढा विजय मिळाल्यासारखं झालं की सगळं काही विसरत तिनं बेफामपणे त्या पार्टीमध्ये नृत्य केलं. टाइम ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. तिच्या ते सौंदर्य आणि तिला मिळालेल्या यशाच्या विजयानं ती सगळं काही विसरून गेली. शी वॉज फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. जणू काही आनंदाच्या त्या ढगांमध्ये तिनं विहार करत होती, जणू काही अशी तरंगत होती. सगळं काही ती विसरून गेली. मॅथेल्डी अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. मॅथेल्डी आणि तिचे पती पार्टी जवळपास सकाळी 4 पर्यंत चालली. लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. सकाळी 4 वाजता ते निघाले. वेन दे वेर फायनली इन द स्ट्रीट. जेव्हा ते मुख्य रस्त्यावर आले, दे कुड नॉट फाइंड अ कॅब. त्यांना एकही टॅक्सी मिळू शकली नाही. दे वॉक्ड डाऊन टुवर्ड द सीन. शीन नावाच्या ठिकाणापर्यंत ते पायी चालत आले. टिल दे फाउंड वन. तोपर्यंत त्यांना एक टॅक्सी भेटली. दे वेअर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोर इन द र्यू डेस मार्टियर्स. आणि र्यू डी मार्टियर्सच्या ठिकाणी त्यांचं घर होतं. त्या ठिकाणी टॅक्सीनं सोडलं. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि दुःखानं सांगायचं म्हणजे बस मॅथेल्डीसाठी एवढंच काय होतं. आता पुढं काय होतंय. In front of the mirror, she took a final look at herself in all her glory. पुन्हा एकदा वाटले की आपण आपलं सौंदर्य आरशामध्ये एकदाच पाहून घ्यावं. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक. एक शेवटी आपण कशी दिसते पाहण्यासाठी तिने घरी आल्याबरोबर आरशाच्या समोर उभा टाकली. बट सडनली शी अटर्ड क्राय. पण अचानकपणे तिने जोरात रडायला लागली. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राउंड हर नेक. तिच्या मानेभोवती असणारा कंठहार, तो नेकलेस तिच्या गळ्यामध्ये नव्हता. नेकलेस अराउंड हर हे नेक. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. तिचे पती म्हणाले, काय झालं, काय झालं. शी टर्न टुवर्ड्स हिम. ती त्याच्याकडे वळली.
अँड पॅनिक स्ट्रायकन अगदी घाबरून ती म्हणाली, आय नो लॉंगर हॅव मॅडम 40 years नेकलेस. माझ्याकडं आता त्या मॅडम फोर्टीनं दिलेला तो डायमंडचा हार, तो हिऱ्याचा हार आता माझ्याकडे राहिला नाही, तो हरवला. ही स्टूड अप. तो जागच्या जागीच उभा टाकला तिचा पती. डिस्ट्राउट, अगदी अस्वस्थ झाला. व्हॉट, हाऊ, दॅट इज इम्पॉसिबल. काय, कसं, हे अशक्य आहे. दिस इज द पार्ट 1. पहिल्या भागामध्ये आपण इथपर्यंत आलो. आता या स्टोरीचा दुसरा भाग पार्ट 2 मध्ये आहे. मग मेथॅलिटीचं काय होतंय, ते हार कसा परत करतात, त्याच्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं आणि पूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊन जातं, याचा भागात आपण पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, नेक्स्ट पार्ट मध्ये. ओके, वी शॅल स्टॉप हियर. हॅव अ नाईस डे. बाय बाय. सी यू अगेन. थँक्यू.